माजी मंत्री आणि आमदार बाबा आत्राम आता आपल्या सोबत आहेत. त्यांनी अजितदादांची भेट घेतलेली आहे. बाबा, काय नेमकी चर्चा झाली दादांसोबत? नाही, काही नाही. आता विकास कामाबद्दल चर्चा झाली. थोडा निधी वगैरे पाहिजे होतं, परंतु आता बजेट आता पूर्वनी मागण्या आहेत, त्याच्यामध्ये काय इन्क्लुजन होऊ शकते का. पण आता वेळ निघालेला आहे, तरीसुद्धा आमचं जे मागण्या आहेत जिल्ह्याचे, ते सगळ्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहे. तुम्हाला दादांनी शब्द दिला होता, तुम्ही म्हटलं होतं की 2 वर्षानंतर तुम्हाला मंत्री करू. काय आता आहे? होईल ना. त्याला काय अडचण नाही. 2.5 वर्षानंतर आम्ही आहोत. अच्छा, 2.5 वर्षानंतर मंत्रीपदी तुम्हाला. ते 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 बदल होईलच. अच्छा, हां, काय साधारणतः कधी वर नाही लागणार तुमची मंत्रीपदी? 2.5 वर्ष. 2.5 वर्षानंतर दादांनी तसा शब्द दिला. नाही दादा, आता सगळ्यांचा तर शब्द आहेच. तर बघू आता काय होते. 2.5 वर्ष वेट अँड वॉच. काल विजय वडेट्टीवार म्हणतात की वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाही, आणि सातत्याने हिवाळी अधिवेशनानिमित्ताने हा मुद्दा पुढे येत असतो. तुम्हालाही तसंच वाटतं? नाही, ते ठीक आहे. वडेट्टीवार साहेब काँग्रेसचे आहेत. जेव्हा तेलंगणा वेगळं झालं त्यावेळेला विदर्भ वेगळं करता आलं असतं काँग्रेसनी, पण केलं नाही त्यांनी. त्यावेळेला केलं असतं तर हे गोष्टी निघाल्या नसते. काँग्रेसच जबाबदार आहे. म्हणजे वेगळा विदर्भ होऊ न देण्याला. त्यावेळेला झालं असतं. त्याच्या पहिल्यापासूनच तेलंगणापेक्षा विदर्भाचा पहिला मागणी आहे, आणि तेलंगणा झाला पण विदर्भ थांबला. म्हणजे ह्याच्यामध्ये काँग्रेसचं दोषी आहे. अच्छा, काँग्रेस विरोध करतं या सगळ्या आणि एकीकडे मागणी करते असं म्हणणं आहे तुमचं? त्याने तेच म्हणणं आहे ना माझं. अच्छा, पण मग दुसरीकडे म्हणतात की ते विकास नाही झाला. गडचिरोलीचा खास करून त्यांनी तो एक मुद्दा उपस्थित केला. विकास होत नाही आहे गडचिरोली, म्हणजे आजही विकास नाही म्हणतायत. तुम्ही त्याचं नेतृत्व करताय. नाही, गडचिरोलीचा विकास त्यांना दिसत नाही, परंतु गडचिरोलीमध्ये फार विकास झालेला. आता तिथे मायनिंग कॉर्पोरेशनसुद्धा तयार होत आहे. स्टील कंपन्या फार मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत, आणि त्या दृष्टिकोनातून कोणत्याच प्रकारचा आता गडचिरोली मागे राहिलेलं नाही. 10 वर्षामध्ये गडचिरोली मुंबईपेक्षा पुढे जाईल. या सगळ्या अधिवेशनाच्या दरम्यान विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा सातत्याने चर्चेला जातोय. महाविकास आघाडीमध्ये एकमत होताना दिसत नाहीये एखाद्या नावावरती. अदलाबदल करण्याची देखील चर्चा आहे. नाही, ते त्यांच्या बाब आहे, परंतु जे संख्या पाहिजे 10% जे संख्या लागतो, तो संख्या त्यांनी जुळवावा. आणि त्या दृष्टिकोनातून आता अध्यक्षांनी वरचे हाऊसचे अध्यक्ष ते पाहतील काय करायचं. एक शेवटचा प्रश्न, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू आहेत. मग पवारांची राष्ट्रवादी आणि तुमची राष्ट्रवादी, तुम्हालाही वाटतं की एकत्र आलं पाहिजे आता? नाही, आता ते गोष्ट आता आमचे वरिष्ठ नेते पाहतील काय करायचं. तुमचं काय मत आहे की या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, त्या सगळ्या पार्श्वभूमी एकत्र येण्याची गरज आहे? नाही, आता तर झालंच ना. आता नगर परिषद झाले, आता महापालिका, जिल्हा परिषद येतील, जिल्हा परिषद येतील. ठीक आहे, ज्याचं बघू आता काय होते पुढे. धन्यवाद. तर बाबा आत्राम होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचं म्हणणं आहे की वेगळा विदर्भ होऊ न देण्याला काँग्रेसच दोषी आहे. ज्यावेळी तेलंगणा वेगळा झाला त्याआधी विदर्भ झाला असता, मात्र आत्ता कुठेतरी काँग्रेस या संदर्भातली मागणी करत आहे, असं बाबा आत्राम यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.